आंदोलन अंकुश संघटनेनं नुकतंच शिरोळ इथं एल्गार ऊस परिषद घेऊन मागील हंगामातील अंतिम बिल 200 रुपये तर यंदा चालू हंगामात पहिली उचल 3700 रुपये एकरकमी दिल्याशिवाय कोयता चालू देणार नाही असा इशारा कारखानदारांना दिलाय। परंतु याला न जुमानता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर तसंच पंचगंगा साखर कारखान्याच्या हसूर, शिरढोण, हरोली इथं ऊसतोडी सुरू होत्या। याची कुणकुण लागताच आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन ऊसतोडी बंद पाडल्या। यावेळी कारखान्याचे कर्मचारी तसंच आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांमध्ये किरकोळ वादावादी होऊन तणावपूर्ण वातावरण बनलं होतं। ऊस दराचा निर्णय झाल्याशिवाय ऊसतोडी सुरू करू देणार नाही अशी भूमिका आंदोलन अंकुशनं घेतली आहे। आमच्या एल्गार सभेमध्ये ठरल्यानुसार जर ऊसतोडी बळजबरीनं कुठला कारखाना करत असेल तर तो रोखायचा होता। आज शिरडोनमध्ये जवार कारखान्याची, हसूरमध्ये जवार कारखान्याची आणि त्याचबरोबर पंचगंगेची हरोली गावामधल्या तोडी आमच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलेल्या आहेत आणि इथून पुढे जर या कारखान्यांनी बळजबरीनं शेतकऱ्यांचा ऊस न्यायचा प्रयत्न केला तर यांना विरोध आम्ही करायचा ठरवलेला आहे। शेतकरी आता उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये भाग घेतात आणि जवळपास 99% शेतकऱ्यांनी ऊसतोडी नाकारलेले आहेत। पण आपल्या कारखान्याच्या हितसंबंधांच्या दृष्टीने किंवा त्यांची जी बगालबच्चे आहेत यांना तोडी घेऊन कारखाना ऊसतोडी करण्याचा प्रयत्न करतोय, तो सुद्धा प्रयत्न आम्ही हाणून पाडला। ऊसतोडी बंद पाडण्यासाठीच्या आंदोलनात आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे, महेश जाधव, एकनाथ माने, पप्पू मुगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। यंदाच्या हंगामात ऊस दरासाठी ऊसतोडी बंद पाडत आंदोलन तीव्र करण्याची सुरुवात शिरोळ तालुक्यातून झाली असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुशच्या या पुढाकाराला स्वाभिमानीसह अन्य संघटना कशी ताकद देत आहेत, शेतकऱ्यांचा त्यांच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतोय आणि कारखानदार काय भूमिका घेत आहेत हे लवकरच स्पष्ट होणार आहे।